Okay. So today we will say about the transient heat transfer. आता ट्रान्झिएंट म्हणजे काय? ट्रान्झिएंट म्हणजे टाइम डिपेंडंट. ओके. आता टाइम डिपेंडंट म्हणजे आणि नॉन डिपेंडंट म्हणजे काय ते आपण आधी बघूयात. आपली इक्वेशन काय असायचं नेहमी? इट इज d2t by dx square or d2t by dr square is equal to 0. ओके. झिरोचा अर्थ काय असतो या? विच मीन्स दॅट टेम्परेचर डू नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. आता समजा आपल्या घरातलं गिझर आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी गरम करतो. सपोज दिस इज टाइम अँड दिस इज टेम्परेचर. तर घरातलं गिझर जर आपण ऑन केलं तर गिझरमध्ये काय असतं? फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा आपण स्विच ऑन करतो दी टेम्परेचर स्टार्ट्स रायझिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे 1 मिनिट 2 मिनिटं अशा ह्याच्यानंतर काय होतंय की टेम्परेचर राईज होतं. देन आफ्टर अटेनिंग सर्टन टेम्परेचर अँड आफ्टर सर्टन टाइम एक स्टेडी स्टेट येऊन जाते. म्हणजे टेम्परेचर जे ते कॉन्स्टंट राहतं आणि आपण स्विच ऑन ऑफ केला तर टेम्परेचर ऑटोमॅटिकली अगेन इट स्टार्ट्स फॉलिंग डाऊन अँड इट अटेंड्स दी ओरिजिनल पोझिशन. ओके. तर हा जो टाइम आहे वेअर टेम्परेचर, आता इथे टेम्परेचर आहे. आता समजा याला आपण नाव दिलं, दिस इज ओ, दिस इज 1 2 अँड दिस इज 3. 0 1 2 3. सो बिटवीन 0 to 1 टेम्परेचर इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. समजा आपण ह्या पॉइंटला इथे बघितलं तर काय होतंय? ॲट पर्टिक्युलर दिस पॉइंट टाऊ वी हॅव गॉट टेम्परेचर दिस, सपोज लेट अस से इट इज T1. At certain temperature T2 the time is having different value, that is tau 2. But between 1 and 2, between the region 1 and 2 temperature do not change with respect to time. टाइम पुढे चाललेला आहे. समजा इथे 0 मिनिट आहेत, समजा इथे आहे 3 मिनिट्स, हा आहे 10 मिनिट्स आणि हा आहे 15 मिनिट्स. अशी आपण टोटल 15 मिनिट्स सायकल घेतली. 15 मिनिटात आपली ती जी बॉटल आहे, वॉटर बॉटल ती किंवा बादली भरते. तर काय होत आहे? बिटवीन टाइम लिमिट ऑफ 3 to 10 7 मिनिटामध्ये, या 7 मिनिटामध्ये टेम्परेचर इज इट इज रिमेनिंग कॉन्स्टंट. सो दिस इज कॉल्ड एज दी स्टेडी स्टेट. क्लियर आहे का? This is termed as the steady state. Whereas from 0 to 1 and 2 to 3, both of these stages where temperature is changing with respect to time, it is called as transient or unsteady state. ओके. तर आतापर्यंत आपण जे काही न्यूमरिकल्स बघितले, प्लेन वॉल, कंपोजिट वॉल, प्लेन सिलेंडर, कंपोजिट सिलेंडर और कंपोजिट स्फियर, इंटरनल हीट जनरेशन, हे सगळे कुठले होते? स्टेडी स्टेट मधले होते, वेअर टेम्परेचर वॉज नॉट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. आता आपण अशा डोमेनमध्ये बघणार आहोत. आता हा डोमेन आपल्याला बघायचा आहे वेअर द टेम्परेचर इज चेंजिंग, टेम्परेचर इज अ फंक्शन ऑफ टाइम. म्हणजे काय? टेम्परेचर ऑफ टाइम, टेम्परेचर इज अ फंक्शन ऑफ टाइम. ओके. तर ते स्टेडी स्टेट काय आपण आता बघूयात. ओके. तर आता ही स्टेडी स्टेट, अनस्टेडी स्टेट कुठे येते? इट इज ऑब्झर्वड इन मेनी प्रॅक्टिकल कंडिशन्स. ओके. सच ॲज क्वेंचिंग ऑफ मटेरियल्स, quenching of metals, heating and cooling of IC engines,
Then heating and cooling of air conditioning system. ओके अँड मेनी मोर. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला सगळ्या ज्या आहेत त्या अनस्टेडी स्टेट किंवा ट्रान्झिएंट सिस्टीम जी आहे ती आपल्याला इथे ऑब्झर्व करायला दिसते. ओके, आता त्याचे इक्वेशन्स कसे आहेत आणि काय आहेत ते आपण बघूयात. सो ॲज फार ॲज युअर सिलेबस इज कन्सर्न, तर तुम्हाला एकच सिस्टीम आहे त्याच्यामध्ये, विच इज कॉल्ड ॲज द लम्प्ड सिस्टीम. लंप म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ लंप? लंपचा अर्थ आहे एक व्हॉट वी कॅन से स्मॉल काय स्मॉल गोळा म्हणतो आपण त्याला, काय म्हणता येईल त्याला आता, एक स्मॉल सिस्टीम. ओके, एक छोटासा स्फिअर आहे, जसा बॉल बेरिंगचा जो बॉल आहे त्याचा जर का आपल्याला अनालिसिस करायचं असेल ट्रान्झिएंटमध्ये, सो दॅट बिकम्स दी लम्प्ड सिस्टीम. ओके, आता लम्प सिस्टीमची कॅरेक्टरिस्टिक काय ती आपण बघूया. सपोज दिस इज एनी सिस्टीम. याच्यामध्ये काय होतंय, सराउंडिंगला कन्व्हेक्शन आहे, सराउंडिंगला याच्या कन्व्हेक्शन आहे आणि इंटरनली कंडक्शन आहे. In this system what we have, it is internal conduction and external convection. बरोबर आहे. आता कंडक्शनचा रेजिस्टन्स काय आहे, L/Ka. दिस इज कंडक्शन रेजिस्टन्स. कन्व्हेक्शनचा रेजिस्टन्स काय आहे, 1/Ha. दिस इज, हा बरोबर, कन्व्हेक्शन रेजिस्टन्स. Okay, so when conduction resistance is very small than convection resistance, then that system is called as the lumped system. Then the system is called as the lumped system. Okay, then the system is called as the lumped system. आता lumped system जर फाइंड आउट करायची असेल तर काय त्याला पॅरामीटर आहेत, तर ते काय पॅरामीटर आहेत आपण बघूयात. ओके, we have got one dimensionless number that is called as the Biot number. It is called as the Biot number. Okay, तर Biot number म्हणजे काय आहे, it is the indication of the degree of hotness or coldness. It is the representation of degree of hotness or coldness of that particular lumped system. So Biot number is what? It is the ratio of, represented by Bi. So Biot number is the ratio of conductive resistance upon convective resistance. कंडक्टिव्ह रेजिस्टन्स अपॉन कन्व्हेक्टिव्ह रेजिस्टन्स. आता कंडक्टिव्ह रेजिस्टन्स काय आहे,
L upon Ka डिवाइडेड बाय कन्व्हेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे 1 अपॉन HA. बरोबर आहे. 1 upon K upon 1 upon HA. हो सर. So area gets cancelled. So this Biot number is equal to HL upon K. बरोबर आहे का? HL upon K. And this length is not a simple length, but it is a particular type of the length, and this length is called as the characteristic length. Characteristic length represented by LC. Okay, therefore the formula for the Biot number is HLC upon K, where H is the convective coefficient of the surrounding medium, K is the thermal conductivity of that particular material, and LC is the characteristic length. Okay, it is in meters, and Biot number is a dimensionless number. याला कुठलेही डायमेन्शन नाही आहे. ओके, आता LC जी आहे कॅरेक्टरिस्टिक लेंथ ती काय आहे? LC म्हणजे काय की त्या अशी लेंथ किंवा असं डिस्टन्स की ज्या डिस्टन्स पर्यंत टेम्परेचर ग्रेडियंट अवेलेबल आहे, that length is called as the characteristic length. Okay, so characteristic length for flat surface or flat plate is its volume divided by the surface area, and this is equal to L by 2. For cylinder, formula is same, volume upon surface area, so this is equal to R by 2. Then the characteristic length for the sphere is its volume upon surface area. Substituting the appropriate values, we get R by 3 is the characteristic length, and for cube the characteristic length is equal to L by 6. आता characteristic length काय ते आपण बघूयात. Suppose this is a certain specimen आणि ही आहे लम्प्ड सिस्टीम, म्हणजे कन्व्हेक्शन जास्त आहे, कंडक्शन कमी आहे. सिंपल शब्दात, सिंपल टर्म्स मध्ये सांगायचं म्हटलं तर लम्प सिस्टीम म्हणजे काय? ज्या सिस्टीम मध्ये कन्व्हेक्शन खूप जास्त आहे आणि कंडक्शन कमी आहे, दॅट सिस्टीम इज कॉल्ड एज द लम्प्ड सिस्टीम. ओके, याचा अर्थ असा नाही की ती साईज मध्ये स्मॉलच असली पाहिजे, है ना. समजा 1 मीटर क्यूबचं व्हॉल्यूम असेल आहे, म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर असा क्यूब असेल आहे, आणि त्यांनी जर काही कंडिशन सॅटिस्फाय केली, कुठली कंडिशन? कन्व्हेक्शन खूप जास्त आहे आणि कंडक्शन कमी आहे, इंटरनल कंडक्शन, देन इवन दॅट लार्ज क्यूब कॅन बी कन्सिडर और इट इज कन्सिडर्ड एज द लम्प्ड सिस्टीम. आता कॅरेक्टरिस्टिक लेंथ म्हणजे काय बघा, इथे इंटरनली कंडक्शन आहे सगळ्या डायरेक्शननी, दिस इज कंडक्शन. आता कंडक्शन म्हटल्यानंतर काय असणार आहे? टेम्परेचर ग्रेडियंट आहे, आपण बघितलंय T1 T2. टेम्परेचर इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू लेंथ. दिस इज T1, दिस इज T2. पण हा जो टेम्परेचर ग्रेडियंट आहे हा एकदम स्मॉल आहे, म्हणजे समजा हा आहे x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू L, तर x इक्वल टू 0 पासून एकदम कमी डिस्टन्सवर आणि x इक्वल टू L पासून पण कमी डिस्टन्सवर, एवढ्याच लेंथ मध्ये फक्त टेम्परेचर ग्रेडियंट आहे. बाकी इथे काय आहे? टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. वी हॅव गॉट टेम्परेचर ए कॉन्स्टंट व्हॅल्यू. तर ही जी छोटीशी लेंथ आहे की ज्या लेंथ मध्ये हा टेम्परेचर ग्रेडियंट एक्झिस्टन्स मध्ये आहे, दॅट इज कॉल्ड एज द कॅरेक्टरिस्टिक लेंथ. बरोबर आहे. तर जेव्हा बायोट नंबर इज लेस दॅन 0.1, which indicates that conductive resistance is very much smaller than the convective resistance, then Biot number is less than 0.1. ओके, आणि याचा अर्थ असा आहे की ही सिस्टीम जी आहे ही लम्प्ड
सिस्टीमचे जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती फॉलो करते आहे. जेव्हा हा क्रायटेरिया सॅटिस्फाय होतो दॅट वेन बायोट नंबर इज लेस दॅन 0.1 देन वी कॅन अप्लाय दी इक्वेशन और फॉर्म्युले फॉर दी lumped parameter system and it is given by temperature at any time minus ambient temperature divided by initial temperature minus ambient temperature is equal to exponential of minus of h as म्हणजे surface area upon rho म्हणजे density, v is volume, c is capacity, specific heat multiply by tau. हा फॉर्म्युला आहे. टेम्परेचर ॲट एनी टाइम इन्स्टंट टाऊ मायनस ॲम्बियंट टेम्परेचर डिवायडेड बाय difference between initial temperature and ambient temperature is equal to the exponential of minus HAS upon rho Vc tau, where T at tau is temperature at any instant tau, Ta is ambient temperature obviously in degree Celsius, Ti is initial temperature, H is convective coefficient. convective coefficient कुठला आहे तो ambient चा in watts per meter square degree Celsius. As is surface area, it is in meter square. Rho is density of that material. It is in kg per meter cube. V is volume in meter cube and C is specific heat of material. It is in joules per kg Kelvin. Okay, हा फॉर्म्युला कधी व्हॅलिड आहे? दिस फॉर्म्युला इज व्हॅलिड ओनली व्हेन द व्हॅल्यू ऑफ बायोट नंबर इज लेस दॅन 0.1 is less than 0.1. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे का? Okay. Therefore, when this is satisfied, then we can say that the lumped parameter system can be utilized. आता एक फॅक्टर आहे, हा जो आहे HAS अपॉन रो VC याचा जर रेसिप्रोकल आपण घेतला, रेसिप्रोकल काय असणार त्याचं? रो VC अपॉन HAS. दिस इज कॉल्ड एज द थर्मल टाइम कॉन्स्टंट आणि याचं युनिट आहे सेकंड्स. ओके, तर हा पण डायमेन्शनलेस नंबर आहे कारण की याचा रेसिप्रोकल म्हणजे 1 अपॉन सेकंड आणि टाइमचं युनिट आहे सेकंड. सो सेकंड अपॉन सेकंड इज अ डायमेन्शनलेस नंबर. जशी लेफ्ट हँड साईड डायमेन्शनलेस आहे सो इज द राईट हँड साईड. ओके, सगळ्यात पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक लेंथ फाइंड आउट करा, त्याच्यावरनं बायोट नंबर फाइंड आउट करा and with if the Biot number is less than 0.1 then we can apply this formula for the lumped parameter system. Okay, तो आपण न्यूमेरिकल घेऊया त्याचं. ठीक आहे, हे 50 सेंटीमीटर बाय 50 सेंटीमीटर कॉपर स्लॅब, हे 50 सेंटीमीटर बाय 50 सेंटीमीटर कॉपर स्लॅब, 6.25 mm thick, 6.25 mm thick,
has a uniform temperature of 300 degrees Celsius. Has a uniform temperature of 300 degrees Celsius. Its temperature, आवाज येतोय ना नीट, क्लिअर आहे ना? Its temperature is suddenly lowered to 36 degrees Celsius. Is suddenly lowered to be 36 degrees Celsius. Calculate the time required. Calculate the time required to reach the temperature of 108 degrees Celsius. 108 degrees Celsius. The density of copper slab. Density of copper slab is kg per meter cube. Specific heat 0.38 kilojoule per kg degree Celsius. 0.38 kilojoule per kg degree Celsius. Conductivity K 370 watts per meter degree Celsius. And convective coefficient H is 90 watt per meter square degree Celsius. Is 90 watt per meter square degree Celsius. Okay. Assume the heat transfer from both of the sides. Assume the heat transfer from both of the sides. ठीक है, काय गिवन आहे आपण बघूया. Length is given as 0.5 meters. Width is having same dimension. Thickness is 6.25 into 10 raised to minus 3 meters. Uniform temperature जे आहे, initial temperature, that is equal to 300 degree Celsius. Suddenly lower म्हटलेलं आहे, so it is ambient temperature of 36 degree Celsius. Temperature at any time instant is 108. 300 पासून 108 ला जाण्यासाठी किती टाइम लागलेला आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. When ambient is at 36 degree Celsius. Density is 9000 kg per meter cube. Specific heat is 0.38 kilojoule per kg degree Celsius. So this is equal to 380 joules per kg degree Celsius. Standard unit जे आहे ते joules मध्ये आहे, इथेच आपण बघितले. Specific heat is having unit of joule per kg Kelvin किंवा degree Celsius. And convective coefficient is 90 watts per meter square degree Celsius and conduction is 370 watts per meter degree Celsius. ठीक है. सगळ्यात पहिल्यांदा characteristic length. Characteristic length is calculated by volume upon surface area. आता सिंपल फ्लॅट प्लेट आहे म्हणजे L/2 पण घेता येईल, पण आपण या फॉर्म्युलाने जाऊ म्हणजे दॅट विल बी मोर बेटर. सो व्हॉल्यूम काय आहे, 0.5 इंटू 0.5 इंटू 6.25 इंटू 10 raised to minus 3 divided by
सरफेस एरिया दोन साईडनी आहेत, सो इट इज 2 into 0.5 into 0.5. So this will get cancelled and this is simply 6.25 exponential minus 3 upon 2. किती आहे बघा कॅरेक्टरिस्टिक लेंथ. (3.125 into 10 raised to minus 3). बरोबर. Okay, so it is 3.125 into 10 raised to minus 3 meters. Now we will calculate the Biot number, because Biot number will decide whether this system is having lumped characteristic or not. So Biot number Bi is equal to what? H LC upon K. So H is 90 into this characteristic length upon conductivity is 370. किती आहे बघा. 7.601 into 10 raised to minus 4. Okay, now as Biot number is much less than 0.1, this is a lumped system. Okay, now apply the formula for lumped system, and this is equal to temperature at any instant tau minus ambient upon initial minus ambient is equal to exponential of minus of h as upon rho vc tau. So this is 108 minus 36 divided by 300 minus 36 is equal to exponential of h is 90 into surface area 2 into 0.5 into 0.5, कारण दोन्ही सरफेस कडनं सरफेस घ्यायला सांगितलेली आहे. डिवाइडेड बाय रो इज 9000 into 0.5 into 0.5 into 6.25 into 10 raised to minus 3 into capacity is 380 into tau. तर याची व्हॅल्यू किती आहे बघा. 72 divided by 274. Sorry, 264. So 72 divided by 264. 0.272 is equal to this term. So 272 is equal to exponential of, आता ही सगळं आपण फाइंड आउट करूया काय येते. So 90 into 2 into 0.5 into 0.5. 0.5 तर कॅन्सलच होऊन जाईल सरळ सरळ. It is simply 8.421 into 10 raised to minus 3 minus of into tau. आता एक्सपोनेन्शियल रिमूव्ह करायचं तर काय करावं लागेल आपल्याला. टेकिंग ln ऑन बोथ साइड्स. सो ln ऑफ 0.272 is minus 1.301 is equal to 8.42 into 10 raised to minus 3 tau. Therefore tau is equal to किती आहे बघा. 154 seconds.
So time required to reach temperature of 108 from 300 is 154.39 seconds. यालाच मिनिटमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तो इट इज 2.57 मिनिट्स. It is 2.57 minutes. Okay. A solid copper sphere of 10 centimeter diameter density 8954 kg per meter cube, 8954 kg per meter cube, specific heat 383 joule per kg Kelvin, and conductivity 386 watt per meter Kelvin. Is initially at a uniform temperature of 250 degrees Celsius, 250 degrees Celsius. Is suddenly immersed in a fluid of 50 degrees Celsius, 50. The heat transfer coefficient between sphere and fluid is 200 watt per meter square degree Celsius. Determine the temperature of sphere after 5 minutes of immersion. ओके, आता काय दिले आपण बघूयात. एक कॉपर स्फिअर आहे विच इज इनिशियली एट अ टेम्परेचर ऑफ 250 डिग्री सेल्सियस. It is suddenly immersed in a fluid having a uniform temperature of 50 degree Celsius. ओके, तो इथे आपण आता इमर्स केलेला आहे आणि इमर्स केल्यानंतर 5 मिनिटांनंतर टेम्परेचर किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, इनिशियल प्रॉब्लेम मध्ये टेम्परेचर दिलेलं होतं आफ्टर टाइम आणि टाइम स्पॅन काढायचा होता. आता याच्यामध्ये टाइम स्पॅन दिलेला आहे, टेम्परेचर वी नीड टू डिटरमाइन. ओके, so if it is a sphere, then sphere is having the diameter of 10 centimeters, so 0.1 meter, and therefore radius is 0.05 meters. Okay, density is 8954 kg per meter cube, specific heat 383 joules per kg Kelvin, conductivity is 386 watt per meter
Kelvin. Initial temperature is 250 degree centigrade. Then temperature of the fluid, which is equal to the ambient temperature, is 50 degree Celsius. Convective coefficient is 200 watts per meter square degree Celsius. आणि tau जो आहे तो 5 minutes आहे. We will convert it into seconds, so it is 300 seconds. Okay. So now, first of all, we will find out the Biot number. For that, characteristic length find out करायची. So LC for sphere is R by 3. बरोबर आहे का? जो फॉर्म्युला लिहून दिलेला आहे त्याच्याप्रमाणे for the sphere it is R by 3. So 0.05 divided by 3. So this is equal to 0.0166. अर्थ काय ते लक्षात घ्या. सपोज रेडियस किती आहे याचं 5 सेंटीमीटर. आता 0.0166 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आहे 1.6 सेंटीमीटर. तर आउटर सरफेस पासून 1.6 सेंटीमीटर एवढ्याच डिस्टन्समध्ये फक्त टेम्परेचर ग्रेडियंट आहे, म्हणजे टेम्परेचर नॉन युनिफॉर्म आहे. एकदा तो 1.6 सेंटीमीटर पासून आपण आत गेलो की इथे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजे जर का आपण इथे समजा टेम्परेचर ग्रेडियंट घेतला, असा टेम्परेचर ग्रेडियंट फॉर्म केला, तर इथून इथपर्यंतच फक्त टेम्परेचर जो आहे तो व्हेरिएशन आहे. बाकी या 1.6 पासून सेंटरपर्यंत टेम्परेचर इज कॉन्स्टंट. हा याचा अर्थ आहे. अँड दिस डिस्टन्स इज नथिंग बट दी कॅरेक्टरिस्टिक लेंथ. क्लिअर आहे का आता? कॅरेक्टरिस्टिक लेंथ म्हणजे त्या डिस्टन्स किंवा ती लेंथ जिथे टेम्परेचर ग्रेडियंट हा एक्झिस्टन्समध्ये आहे, त्याच्या पलीकडे टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे. ओके. सो दिस इज LC. नाउ बायोट नंबर. H LC upon K. So H is 200 into 0.0166 upon 386. So this is equal to किती आहे? It is 8.601 into 10 raised to minus 3. Now as this value of Biot number is much less than 0.1, this is a lumped system. This is a lumped system. Directly formula apply करा. So Ti T tau minus Ta divided by Ti minus Ta is equal to exponential of minus of H As upon rho Vc tau. So this temperature we need to find out. Ambient आहे 50, इनिशियल आहे 250, एक्सपोनेन्शियल ऑफ सगळ्या व्हॅल्यू पुट करा. 200. सरफेस एरिया किती आहे? आता एक लक्षात घ्या, कॅरेक्टरिस्टिक लेंथ म्हणजे काय, याचा फॉर्म्युला काय आहे? इट इज व्हॉल्यूम अपॉन सरफेस एरिया. आता याच्यामध्ये काय आहे? सरफेस एरिया अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे LCचा रेसिप्रोकल केला तरी चालेल. LCचा रेसिप्रोकल केला तरी चालेल. ओके. सो इट इज 1 अपॉन LC, म्हणजे डेन्सिटी आहेत 8954 इंटू 0.0166 झालं.
CP आहे 383 इंटू टाऊ आहे 300 आणि याला मायनस साईन सगळ्यांना. सो दिस एक्सपोनेन्शियल ऑफ मायनसमध्ये किती आहे बघा. मायनस 1.053 इज इक्वल टू दिस. आता याचं मायनस कडेच आपल्याला. सो इट इज एक्सपोनेन्शियल ऑफ minus of 1.053 is 0.3488 is equal to therefore t tau is equals to किती 119.77 म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 120 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा जो कॉपरचा स्फिअर आहे जो 250 वर होता त्याला जर आपण या फ्लुइडमध्ये इन्सर्ट केलं तर 5 मिनिटांनंतर त्याचं टेम्परेचर जे आहे ते किती असणार आहे? इट इज 120 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे, क्लिअर आहे? बाकीचे सगळे न्यूमरिकल असेच आहेत, त्याला ते खूप करायची गरज नाही. आता आपण थर्मोकपलकडे जाऊया. सो वी विल सी द टाइम कॉन्स्टंट ऑफ द थर्मोकपल. Time constant and response of thermocouple. The time required for thermocouple to attain the source temperature is termed as the response of thermocouple. This time is called as the response of the thermocouple. Then sensitivity of thermocouple. Sensitivity of thermocouple. It is the time required. It is the time required for the temperature change to reach 36.8% of its initial value in response to a step change in temperature. In response to a step
change in temperature. Okay, म्हणजे temperature at any time instant minus ambient temperature divided by initial temperature minus ambient temperature should be equal to 0.368. 36.8 म्हटलेलं आहे, so it is 0.368 and this is the time response of thermocouple. Okay, this is called as the time response of the thermocouple.